तर जस्ट आत्ता आपण एक पार्सल रिसीव्ह केलेलं आहे अमेझॉनहून आपल्या गाडीसाठी. तर आता आपण घरी जाऊन याचं ओपन करूया आणि बघूया आणि इन्स्टॉलेशन पण करून टाकू आपण गाडीवर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव जनार्दन मोरे. तर हा आपला सेकंड व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती. फर्स्ट व्हिडिओ टाकला होता आपण एकविरा आईचा. तर तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे एक नवीन गाडी आहे एक्सप्रेस 200 4 मॉडेल 2025मध्ये. जस्ट 10 दिवस झाले परचेस केलेलं आहे आणि त्याची फर्स्ट सर्व्हिसिंग पण झालेली आहे. तर त्याचा पण व्हिडिओ आपण टाकूया. तर आपण आपल्या गाडीसाठी आपण मागवलेला आहे टॉप ट्रॅक मागवलेला आहे, कारण की ते याच्या पुढून आपण ठरवलं आहे की आपण लॉंग टूर करायचं ट्रॅव्हलचे, मी आणि माझी बायको पाठीमागे बघत. फायनली खूप दिवसाचं वेट केल्यानंतर टॉप बॉक्सचं रॅक आलेलं आहे. टॉप बॉक्स आपण नाही लावणार, सॉफ्ट लगेज करणार आपण ते पण मी सांगेल. तर चलो. हे आहे आपलं मोझो मिला, काय नाव मोझो मिला, बघू शकता पूर्ण पॅकच आहे. जस्ट आत्ताच मी घेतलं आहे. तर चला त्याचं पण आपण अनबॉक्सिंग करूया आणि इन्स्टॉलेशन पण कसं असेल ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर ही अशी आहे हिरोची टॉप रॅक. जी बेस प्लेट आहे याच्यावरती आपण सॉफ्ट लगेज किंवा हार्ड लगेज याने जो टॉप बॉक्स असतो तो लावू शकतो, पण ते आपण लावायची गरज नाही. तर हार्ड लगेजसाठी कम्फर्टेबल आहे, चांगलं आहे ब्रँडिंग. बॅच नंबर पण दिलेलं आहे, इथे हिरोचं नाव पण आहे आणि एक्सपल्सचं ब्रँडिंग पण आहे, जे की रेडमध्ये दिसते. इथे हे दिलेलं त्याने स्टिकर्स आहे, त्याच्यामुळे थोडंसं ते रिफ्लेक्ट होतं. छान आहे, स्टडी आहे, स्टील आयरन बेस आहे ते, आणि ह्याचे नट दिलेले आहेत बाजूला. हे पण काढूया आणि लगेच खाली जाऊन आपण इन्स्टॉल पण करू. ह्याच्यासोबत फिट करायची ॲनल की आली नाही, तर ॲनल की बघू आपण. फायनली आपली झालेली आहे एक्सपल्स लावायला प्लेट स्टडी. हे पहिले आपल्या गाडीला लावलेलं होतं स्टॉकमध्ये. इथे 4 होल आहेत ऑलरेडी आणि हे असं 4 ॲरो आहेत. जस्ट सिम्पल याच्यामध्ये टाकायचं. हां, ह्याच्यात गेलं हे उलट आहे. 1 2 3 ते 4मध्ये 4 गेले. जस्ट झालं सील. त्याचं लुक पण भारी येतं आणि प्लस इथे हिरोची ब्रँडिंग पण आहे, हिरोचं ब्रँड आहे, एक्सपल्सची पण ब्रँडिंग आहे, रिफ्लेक्टर आहे खाली. तर काही अशी दिसते आपली गाडी. MS सर्व्हिस नांदेडची गाडी आहे. गाडी पुण्याहून घेतली, बट नंबर आपण नांदेडचा घेतलेला आहे. तर हे निघणार पण नाही. तर हा आपला एक छोटासा व्हिडिओ होता रिगार्डिंग टॉप बॉक्स प्लेट इन्स्टॉलेशनचा. तुम्हाला मी ते दाखवतो व्हिडिओ. तो मी बाहेर जाऊन इन्स्टॉल करून आणलोय, कारण की माझ्याकडे NL की होती, पण जो
नट बोल्ट होते, त्याचा 10 नंबरचा पाना येतो, तो 10 नंबरचा पाना आपल्याकडे नाही आहे. मग इथून मी गॅरेजकडे गेलो, त्यांच्याकडून बसून घेतलं. ओळखीचा होता, काही पैसे नाही घ्यायचे त्याने, जस्ट 4 बोल्ट ओपन करायचे आहेत आणि NL की असतं, NL की ती गोलवाली, ती फिरवायची. हां, अजून एक त्याच्यासोबत NL की आली नाही आहे. ॲक्च्युली NL की यायला पाहिजे होती, माहीत नाही का, NL कीमुळे सोपं होऊन जातं. टॉप सांगायचं असेल तर टॉप रॅकचं एकदम छान आहे, स्टडी आहे, स्ट्रॉंग आहे. अ, त्याच्यावरती मला अजून हे पण लावायचं आहे, पिलियनसाठी बॅकरेस्ट लावायचं आहे, तर लवकरच बॅकरेस्ट पण बघेल मी, कुठे काय भेटतं. बाकी ओव्हरऑल चांगलं आहे. अजून अजून काय मी यूज नाही केलाय. जेव्हा यूज करेल ॲक्च्युअलमध्ये सॉफ्ट लगेज ठेवून, माझी रॅक्सॅक बॅग ठेवून, त्याचा पण एक रिव्ह्यू तुम्हाला देईल मी. तुम्ही पण ऑर्डर करू शकता Amazonवरती. मी एक असेल तर लिंक पाठवेल. बिनधास्त मागवा. तुमच्याकडे गाडी असेल, एक्सपल्स नाही, दुसरी पण कोणची पण गाडी असेल तर तुम्ही मागू शकता. खूप स्वस्त आहे. ₹678 काहीतरी ती मला पडली ऑनलाईन. तुम्ही आफ्टर मार्केट घ्यायला गेलं लोकल मार्केटमध्ये तर भेटते. पण युनिव्हर्सल प्लेट घेऊ नका. युनिव्हर्सल युनिव्हर्सल प्लेटला काय असते, की तुम्हाला एक्स्ट्रा होल्स त्याला पाडावं लागतात ड्रिलनं वगैरे. तर ते खूप खर्चिक जाते. हे कसं ऑलरेडी एक्सपल्सला एकदम फिटिंग आहे, ब्रँडिंग आहे, छान आहे, दिसते. त्याला फक्त 4 होल्स आहेत. ते 4 होल गाडीचे ओपन करायचे आहेत. फक्त त्याला बसवायचं आणि एल फिट करायचं. दॅट्स इट. मी नाना पेठमधून पण एक प्लेट आणली होती, प्लस बॅकरेस्ट पण आणलं होतं. पण नानापेठचं कसं असते, नानापेठमधून सामान घेतलं तर तिथल्या तिथंच तुम्ही बसवून घ्या. तिथलं सामान घरी आणू नका. कारण की घरी आणल्यावरती ना ते सामान आपल्याला बसवता येत नाही. आणि नानापेठचं सामान असं असतं, काही ना काही 19-20चा फरक पडतो. त्यामुळे नानापेठचं काही पण सामान असू द्या, तुम्ही लाईट घ्या, टॉप प्लेट घ्या, काही पण घ्या, तिथेच बसवा. भले तिथे चार्जेस कमी ₹50, ₹100 एक्स्ट्रा जाऊ द्या, पण तिथेच बसून घ्या. कारण की ते सामान आपल्या लोकल गॅरेजवाल्याला बसवता येत येत नाही. आणि जे काय असेल ना तिथलं तिथं आपण ते वापस करू शकतो, एक्सचेंज करू शकतो किंवा पैसे वापरून घेऊ शकतो. तसंच झालं माझ्यासोबत. मी तिथून बॅकरेस्ट आणि टॉप बॉक्सची प्लेट घेतली होती, घरी आणलं. म्हटलं घरी बसवता येईल, तर तिथं ₹200 मागत होता. म्हटलं ₹200 पण त्यावेळेस खूप जास्त वाटले. म्हटलं यार 4 बोट नट ओपन करायचे आणि फक्त त्याला बसवायचंच आहे. इथं आल्यावरती इथल्या ह्यांना बसवता येत नाहीये आणि कसंबसं मी ते ओपन पण केलं, तरी पण त्याचे जे होल्स आहेत ते वर खाली होल्ड होते. तर त्यामुळे मला ते नको वाटलं. मग ते पुन्हा जाऊन तो वापस केलं मी. हां, अजून एक सेकंड थिंग, तिथे गेलो तेव्हा त्याचे भाव वाढले. तो बोलला की नहीं नहीं, मैं बोला उस दिन तो तूने ₹200 बोला था कल, आज आया तो फिर तो बोल रहा है की 400-600 बोल रहा है. तिथलं अशी मनमानी आहे. तिथं आपण काही बोलू शकत नाही. सगळे एकजुटीचे आहेत, ते सगळे मॉमेडियनचे आहेत. ठीक आहे. बिनधास्त ऑर्डर करा. ज्यांच्याकडे एक्सपल्स आहे, जुनी असेल, नवीन असेल, प्रो असेल, मागवा. ती प्लेट चांगली आहे, स्वस्त आणि मस्त आहे. ठीक आहे. असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. लवकरच आपले व्हिडिओ येतील ट्रॅव्हलचे. पुण्यामधले येतील, बाहेरचे येतील. खूप मज्जा करूया. थँक यू सो मच.